काही कारणामुळे थोडं जास्त काळ घरामध्ये राहावं लागलं. मग माझे मित्र, हितचिंतक यांचा फोन आला, काही जण भेटायला आले आणि प्रश्न विचारला, कंटाळा येत असेल ना घरात, तुम्हाला बोर होत असेल ना घरात बसून बसून एवढे दिवस झाले. त्याच्यावर ना खरं तर विचार केला, आपण बोर होतो किंवा कंटाळा येतो म्हणजे काय, म्हणजे नक्की काय होतं. तर ना आपणच आपल्याला लावून घेतलेल्या सवयी असतात त्या. म्हणजे जसं जसं टेक्नॉलॉजी बदलत जाईल तसं मला मोबाईल सतत हवा आहे, मला टी व्ही सतत बघायला हवा आहे, किंवा मला काहीतरी करमणूक हवी आहे, हे बाहेरून काहीतरी एंटरटेनमेंट मला हवी आहे. मग काहीतरी वाचायला तरी हवं आहे, मला काहीतरी गाणी म्हणायची आहेत. वाईट काहीच नाही यातलं, पण याची ना सवय लावून घेतली आपण. आणि इतकी सवय लागली त्या गोष्टीची, मग काहीतरी खायला पाहिजे सतत सतत. घरात आहे म्हटल्यावरती आपण वेगवेगळ्या पदार्थांच्या ऑर्डर सुरू होतात. मग मधला काळ परत एकामा जातो. मग त्या काळात आणखीन कंटाळा, कारण सवय लागलेली नाही ना. शांत बसून आतमध्ये पण आनंद आहे हे बघायची सवय लागलेली नाही, कारण आपण आनंद बाहेरून आतमध्ये जाण्याची प्रक्रिया शोधतोय कायम. पण जर अशी सिच्युएशन असेल की समजा आपण कुठेतरी जंगलात आहोत, मोबाईल नाही आहे, टी व्ही नाही आहे, रेडिओ नाही आहे, गाणी नाही आहे, काहीच एंटरटेनमेंट नावाचा जो प्रकार आहे जो बाहेरून आत आनंद देतोय असं काही नाही आहे. राहतायत, ऋषीमुनी राहतायत, हिमालयावरती राहतायत, वेगळ्या ठिकाणी गुहातून तपश्चर्या करतायत. मग त्यांना असं काय सापडलं असेल? तर या मनावरती झालेला जो प्रोग्रॅम आहे, सतत त्या मनाला आपण सवय लावली आहे की मला हे पाहिजे, असे पदार्थ पाहिजेत, असे कपडे हवेत, अशा वस्तू हव्यात, अशा टी व्हीची साधनं हवीत, वगैरे वगैरे. हे जर एक 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 गोष्टी काही तासासाठी कमी करता आलं तर, की सतत मला कुठल्याही गॅजेटवरती 2-2, 3-3 तास सलग बसायची सवय लागलेली आहे, एखादा तास कमी करता येईल का मला? या मनाला लागलेल्या जेवढ्या सवयी आहेत ना, त्या सवयींवर काम केलं की हा बोर होण्याचा प्रकार आहे, कंटाळ होण्याचा प्रकार आहे, त्याच्यावर आपोआप काम व्हायला लागतं. आणि मग समोर असलं तरी ठीक, त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही. समोर घटना करमणूक आहे, कोणी गप्पा मारतायत, नाही मारतायत, इट्स ओके. पण नसेल तर कंटाळा येत नाही, बोर होत नाही. म्हणून बोर होणं, कंटाळा येणं याच्यासाठी शोधलेल्या आपण ज्या सगळ्या गोष्टी आहेत, लहानपणापासून बघत आलोय, आई अशी करते, बाबा असे करतात, घरचे असे करतात, समाज असा करतोय, आणि ती करमणुकीची साधनं आपण शोधली आहेत. आणि ती मनाला एवढं घट्ट झाले की सतत 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 ते सांगितल्यामुळं मला हे मिळालं तर मी खुश, हे नाही मिळालं तर अरे च्या माझं जीवन वाईट, अशा प्रकारच्या विचारांनी आपण स्वतःलाच सांगून बसलोय आणि हे कंटाळवणं जीवन तयार करतोय. कधीतरी करून बघायलाच पाहिजे, रोजच्या दिवसात थोडा वेळ तरी करायला पाहिजे. त्यातलं काहीही माझ्याबरोबर नाही, मी शांत आहे, निवांत आहे. बघूया, नुसता निसर्ग बघितलाय, हा चमत्कार बघितलाय, अरे आपण आहोत पृथ्वीवरती, श्वास चाललाय, शरीर आहे, किती गंमत आहे. हे विचारही पाहता येतात आपल्याला, आपलेच चाललेले विचार पाहता येतात. आणि एकदा ते स्वतःचे विचार शांतपणे बघण्याची प्रवृत्ती आपली निर्माण झाली की ते विचारांची संख्या कमी व्हायला लागते, कारण त्यातली व्यर्थता कळायला लागते. अरे अनावश्यक शिरते डोक्यामध्ये, अनावश्यक चाललेले त्रास, अनावश्यक आली वाटत असलेली दुःख, हे सगळं दिसायला लागतं. आणि एकदा दिसायलाच आपल्याला स्वतःला दिसायला लागलं की ते कमी 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 होऊन मग शांत अवस्थेत मस्त जे आहे ते स्वीकारू, छान चाललेलं जीवन आहे, त्यात सुद्धा आनंद यायला लागतो. ही प्रॅक्टिस रोज केली आणि स्वतःची स्वतः करायची. अनेक ग्रंथ आणि पोत्या आहेत, पण मी जर प्रॅक्टिस नाही केली की माझे विचारांचं स्वदर्शन मला करायचंय आणि मी बोर आणि कंटाळण्यामागं काय कारणं नक्की आहेत, मी काय लावून घेतलेल्या सवयी आहेत, हे जर शांतपणे बघू शकलो, मस्त जीवन आहे, जे आहे ते छान आहे, ही भावना तयार होतेच. काय हरकत आहे करून बघायला. धन्यवाद.